बातमी येत आहे बारामतीतून। बारामती तालुक्यात आज पहाटेपासून ईडीने छापेमारी सुरू केली आहे। बारामती तालुक्यातील जळोची, खताळपट्टा आणि झारगडवाडी या गावामध्ये ईडीने रेड केली आहे। बारामती तालुक्यातील सध्या फरार असलेला आनंद सतीश लोखंडे याच्यावर जवळपास 350 कोटीच्या वर वेगवेगळ्या ठिकाणी अपहार झाल्याचे गुन्हे दाखल आहेत। त्याच्या विरोधात शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांच्या पुतण्याने देखील पुण्यात तक्रार दाखल केलेली आहे। वाघोली पोलीस ठाण्यात 7 ऑक्टोबर रोजी शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांचा पुतण्या विजय सुभाष सावंत यांच्या तक्रारीवरून बारामती तालुक्यातील जळोची येथील आनंद सतीश लोखंडे, सतीश बापूराव लोखंडे, विद्या आनंद लोखंडे आणि सविता सतीश लोखंडे या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याशिवाय महत्त्वाचं म्हणजे आनंद लोखंडे हा रोहित पवारांचा अत्यंत निकटचा कार्यकर्ता अशी चर्चा आहे। लोखंडे याने वेगवेगळ्या फर्म काढून मोठी फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे। शेतकऱ्यांच्या सातबारावरती पतसंस्थेचे कर्ज काढून त्यातही मोठा फ्रॉड केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या। रोहित पवारांच्या मतदारसंघात त्याने कोट्यवधी रुपयाचा खर्च केला आहे। शाळा बांधून देणे, विद्यार्थ्यांना ड्रेस देणे अशी अनेक कामे या मतदारसंघात केलेले। याच्याच पार्श्वभूमीवर आज बारामतीमधील विविध ठिकाणी ईडी कडून छापेमारी करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे।